पश्चिम बंगालमध्ये भाजप पुन्हा बहुमताजवळ पोहोचल्याचं सध्याचं चित्र आहे, कारण भाजप 144, टीएमसी 119 जागांवर पुढे, काटेकी टक्कर म्हणावी लागेल। बंगालमध्ये भाजपची सत्ता येण्याच्या वाटेवर आहे, कारण पश्चिम बंगालमध्ये भाजपचं स्वप्न पूर्ण होण्याची चिन्ह सध्याच्या कलांनुसार दिसतात। आणखी काही कल हाती येणं बाकी आहे, मात्र सध्याची स्थिती भाजपला सर्वाधिक मतं मिळवता आली आहेत। ममता बॅनर्जी आघाडीवर असल्या तरी देखील सुवेंदू अधिकारी भवानीपूरमध्ये पिछाडीवर आहेत। सुरुवातीच्या कलांनुसार सुवेंदू अधिकारी यांना बहुमत गाठता येतंय का असं चित्र होतं। सुरुवातीच्या कलांनुसार ते आघाडीवर होते, मात्र आता ममता बॅनर्जी या आघाडीवर आहेत। भवानीपूरमधली ही सध्याची चित्र आहेत। ममता बॅनर्जी आघाडीवर असल्याचं कळतंय आणि सुवेंदू अधिकारी हे पिछाडीवर आहे। आपण बघतोय हिंदुत्व, बंगाली अस्मिता आणि आरक्षण या 3 मुद्द्यांभोवती संपूर्ण निवडणूक लढवली गेली होती। घुसखोरीचा मुद्दा होता, त्याशिवाय मतदार याद्यांची दुरुस्ती हा देखील मुद्दा गाजला होता। जवळपास 91 लाख मतदारांची नावं वगळली होती पश्चिम बंगालमध्ये। हे सगळे मुद्दे होते, मात्र तरी देखील आपण बघतोय की बंगालच्या जनतेनं भाजपच्या पारड्यात भरभरून मतं दिली आहेत।